सर्व KRPंना नमस्ते. या व्हिडिओमध्ये आपण पालकांना मेसेज कसे पाठवायचे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासंदर्भात ते या ठिकाणी दाखवत आहे मी. सुरुवातीला आपण आपल्या लॉग इन करून घ्यायचं आहे. यामध्ये डॅशबोर्डमध्ये स्टुडंट SMS नावाची सुविधा दिलेली आहे. ते स्टुडंट SMSवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 20 स्टुडंट सिलेक्ट करण्याची सुविधा आहे. या 20 स्टुडंटला सिलेक्ट करायचं आणि त्यांना सीट नंबर पाठवायचे आहेत आपल्याला. तर सेंड सीट नंबर नावाचा टॅब आहे, या ठिकाणी सिलेक्ट करा अगोदर आणि सेंड सीट नंबरला क्लिक करा. वीस झाले का नंतरचे पुढचे 20 आपण घेऊ शकतो. अशा पद्धतीने 20-20 करत आपण नेक्स्ट पेजवर घ्यायचं. या ठिकाणी फर्स्ट पेज, नेक्स्ट पेज, सेकंड पेजवर गेलं का 20 विद्यार्थी ओपन होतील. तिथं विद्यार्थ्यांना नेक्स्ट पेजवर जायचं आणि पुन्हा सिलेक्ट करायचे 20 विद्यार्थी. दुसऱ्या आता हे जे सिलेक्ट केले मी हे दुसऱ्या पेजवरचे आहेत. पुन्हा त्यांना SMS जाईल. SMS जाण्यासाठी थोडा वेळ लागतो आहे. या ठिकाणी सर्व 20 पालकांना ते जे नंबर दिलेले आहेत त्यांनी त्याच्यावर त्यांना SMS जाईल. WhatsApp SMS जातो. ज्या पालकांच्या याला WhatsApp आहे त्यांना WhatsAppवर जातो. आणि ज्या याला WhatsApp नाही आहे त्यांना WhatsApp मेसेज या ठिकाणी आपल्याला मेसेज येऊन जाईल. WhatsApp मेसेज सेंड सक्सेसफुली. आणि ज्या पालकांना जाणार नाहीत ते या ठिकाणी दिसेल. आता हे WhatsApp नंबरच आहेत सगळे, त्यामुळं या ठिकाणी नॉट सेंडमध्ये नील आलेलं आहे. असं एक एक करत तुम्ही सगळे पेज घेऊ शकता आणि सर्व पालकांना सीट नंबर संदर्भात, हॉल तिकीट डाउनलोड करण्यासंदर्भात तुम्ही मेसेज करू शकता. मग सीट नंबर त्यांना मिळाल्यानंतर त्या ठिकाणी आपली लिंक येईल आणि त्या लिंकवर क्लिक करून ते वैयक्तिक त्यांचं हॉल तिकीट देखील डाउनलोड करू शकतात.